हे कसं जमवलं कोणी एका सगळी मंडळी आहेत ना. ठीक आहे सगळ्या मंडळी हे आपण कुठल्या वस्तू बघायला ठेवणार तुला इथे कुठल्या काही करू आता शकतोय अभ्यास आपण. करा. काही तर करू शकतोय आणि काही ते परमनंट दिलेत त्यांनी 6-7 स्लाइड ना दिलेत आणि काही आपण हे करू दिसतं शकतो. काय काय? त्यांनी काय काय दिले त्यांनी कुठल्या स्लाइड त्यांनी आपले रूट आणि त्यांनी जे स्लाइड आहे ते ऑल ओव्हर येते असतात ते परमनंट असतात. हां. त्याच्या आपल्याला बाबतीत इथलं हो, basic त्याची छान लोकांना असते. ऐकलं ना? अच्छा, शाळेमध्ये ते जरा हो, बघा. हो. ते पण आम्ही केलंय. त्याविषयी सांगितल्यावर ना त्यांना हां. पूर्ण हां. पूर्ण हां. दिसतं. हां. त्या मुलाने स्त्रिया हो, छान दिसते. तिथं तर ते वेगळी पाहायला लागते. हो ना? त्यांनी जे वनस्पतीची रचना केली आहे ना, पाण्याचे प्रकार. हे बघा असं केलं तर ते मुलं आता ते त्यांना बाहेर जाऊनच पाण्याचे प्रकार शिकवतात. 5वी ते 7वी मध्ये तुमच्याकडे किती मुलं आहेत? आमच्याकडे जवळ 26 मुलं आहेत. 26. नवीन आलेले धरून हो सगळी मुलं म्हणजे 26. 5वी 7वी. हो त्यांना आम्ही पुढच्या वर्षी हा फक्त मी बोलतो तिथे म्हणजे तिथे त्या अगोदर आपण जातो या मुलांना ते विज्ञान कक्षामध्ये गेल्यानंतर त्याची जी जाणीव झाली वातावरण निर्मिती जी असते जी मला वर्गात दिसली वरती सर्व पेंटिंग करून त्याच्यावर मला वेळ लागला मी शाळेत बाहेर फिरत होतो बोललेले थांबलेले म्हणून तर तुमच्याकडे जागा उपलब्ध होती हा विद्यार्थी संख्या घटते आता वयाचा विषय दोघांनी सांगितला मग ते जर करायचं असेल तर तुम्ही काहीतरी हे जे करताय याच्या परत दुप्पट वेगाने काहीतरी करा आजचं जे युग आहे गतिमान युग आहे हो आज एखादं मशीन इथे आलेलं आहे मार्केटमध्ये लॉन्च झालं तर दुसऱ्या दिवशी त्याच्यातलं दुसरं लॉन्च होते हो एवढं गतिमान त्या जीवनात आणि विज्ञानात सुरू आहे तर त्या दृष्टीने मुलाने सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मुलाने विज्ञानाची कास धरावी याच्यासाठी तुम्हाला एक बंदिस्त विज्ञान कक्ष चालवून चालणार नाही तुम्हाला शाळा टिकवायची असते उपस्थिती टिकवायची असेल तर वातावरण निर्मिती करावी लागेल ती वातावरण निर्मिती करताना भोगच नसावी ती सकारात्मक असावी आणि दृष्टशुभात त्याची फलनिष्पत्ती दिसण्यात यावी असा त्याचा आशय आहे तर मग ते विज्ञान केंद्रामध्ये तुमच्या जर 11 शाळा आहेत म्हणजे 11 शाळांमध्ये 2 शाळांची पटसंख्या चांगली आहे गोविंद नंबर 1 आणि कोल्हे नंबर 3 आणि एक आदित्य विद्यालय गोवे काहीतरी एवढंच आहे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही इथून विज्ञान केंद्र चालवा तुमच्याकडे जागा आहे नंबर 1 त्याच्यामध्ये तुम्हाला एक काम करताय विज्ञान शिक्षित पुढे गेलं जसं पुढे शिक्षक सांगायचे टेबलावर ठेवायचे चंचूपत्र ठेवायचे जाळी ठेवायचे स्पीडचा दिवा ठेवायचा समजल्यानंतर आम्ही सांगायचो हा समजलं काय समजलं ते आम्हाला बाहेर गेल्यानंतर पण ती अवस्था पुढच्या पिढीवर येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करतोय तर त्याच्यामध्ये त्यांना इथे बोलवायचं महिन्यातले 1 दिवस तुमच्या आधिपत्याखाली त्यांना याचा वापर करायला द्यायचा बरोबर आहे त्यांना वापर करायला द्यायचा असताना ती काही केमिकल असतील रसायनं असतील किंवा काही उपकरणं असतील ती कशी हाताळायची काय याची त्यांना प्राथमिक माहिती अगोदर द्यायची मुलाने अपेक्षा आमची अशी आहे की तुम्ही एकदा सांगितल्यानंतर मुलांनी ती सांगावी मुलं 2 बसलेली असतील त्याने ते प्रयोग करतात आणि बाकीच्या मुलांना ते सांगतात हे आम्हाला मंडळाला हे अभिप्रेत आहे तर त्यासाठी एक फील यायला लागते की हॉस्पिटलमध्ये मुलं जेव्हा 12वी नंतर जे ऍडमिशन घेतात सायन्सला तेव्हा तर लॅब कोट घालायची कधी सवय झालेली नसते त्यांना ते बुजगवण्यासारखं वाटतं हे मी हॉस्पिटलमध्ये बरेच वर्ष पाहिले मग ती मुलं इथे येतील ती लॅब कोटसाठी याच्यामध्ये सहभागी होतील आणि त्याच्यातून ते काम करतील म्हणजे आपल्याला ते अडचणीचं काय ओंगळ आहे असं वाटायला नको मुलांना आणि त्या पद्धतीने तुम्ही सांगा फक्त एक काम करावं लागेल की हे करत असताना त्याने कोणत्याही प्रकारचं काहीतरी तुटपुड होणार केमिकल कसं हाताळायचं ही त्यांना कल्पना द्या आणि केमिकल काय सांडलं एखादं काचेचं पात्र असेल एखादी वस्तू असेल ते फुटली मुलांना ओरडू नका नंबर 1 मुलांना ओरडायचं नाही मुलांच्या पालकांना सांगायला बोलवायचं नाही मुलांकडून पैसे घ्यायचे नाहीत त्यांना ते करायला द्यायचं फुटलेली वस्तू असेल आणखीन काय तुटलेलं संपलेलं असेल आम्ही देऊ फक्त एक काय करायचं हे फुकट नाही द्यायचं 5वी ते 7वी मध्ये तुमची 26 मुलं आहेत प्रत्येक मुलाकडून वर्षाचे 20 रुपये घ्यायचे 20 रुपये याला किंमत नाही आहे 20 रुपये आता इथे बाजारात टपरीवर गेले तरी 20 रुपयाची चॉकलेट घेतील ते म्हणजे माझं काहीतरी जात आहे
फुकटी मिळते ते जर हे नाही. आता आपण घरी कपाट असतं आपलं, मुलांनी जोरात आपटलं तर आपण कानाला आवाज होतो, कपाट आपला मुलगा आपला. पण ऑफिसमध्ये असेल तर आपण दात बंद होत नाही, बंद करतो. म्हणजे भावना जी एक आहे त्याचा उद्देश जे आहे ना, आत्मीयता आहे ती त्याच्यातून दिसू येते. तर त्या पद्धतीने त्याला आवड आहे. त्याचं जे काही काम सामान संपलेलं असेल काय असेल त्याचे पैसे आम्ही देऊ. जी बाहेरून शाळा येतील एक दिवस पूर्ण वापरायचं, आधिपत्य तुमच्याकडे, तुमच्या सोयीने. त्यांच्याकडे 50 रुपये घ्यायचे शाळेकडून. आता याच्यात तुमच्या एखाद्या विद्यार्थ्याला 20 रुपये देता येणं शक्य असेल, आम्हाला कळलं, आम्ही त्याचे पैसे देऊ. सामान फुटलं, साहित्य संपलं, आम्ही ते तुम्हाला परत देऊ. पण ते विज्ञान केंद्र बनवायला हे स्थापन झाल्यापासून गणपुल्याने मी जवळजवळ 16 लाखाची पुस्तकं आम्ही 24 वर्षात दिलेली आहेत. अब्दुल कलामांसारखे अगदी सर्व प्रकारचे उत्कृष्ट. पण ती काय झाली, पुस्तकं ह्या शिक्षकांकडे दिली, त्याने स्वीकार केला, शैक्षणिक कुटामध्ये लिहिली, 10,000ची पुस्तकं आम्ही जमवली, कुलूप बंद. या बाई आल्या, त्यांनी त्यांच्याकडे 4 तासात दिला. कारण वाचायला दिली, वापरायला दिली, फाटली तर त्यांच्याकडे भरून घेतात, म्हणून ते द्यायचीच नाही. वाटून देत, फुटून देत, ते देऊ, ते पडतील, उठतील तर शिकतील, हा त्याच्यामध्ये एक भावना आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही इथं सर्वजण आहात, तुम्ही हरवणारी आहेत. आपल्यापेक्षा आपल्या मुलांचा जास्त प्रगती व्हावी, काय या जगात, आधुनिक जगात ते टिकावेत असं आम्हाला वाटतं. कारण आपली तुमची जी मुलं आहेत त्यांना मी आपलं मानतो. त्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी विचार करून जर काही निर्णय घेतला तर मी आता इथे 2 शब्द बोलेन तेव्हा मी सांगेन. म्हणजे ही साधारण स्वरूप तुम्हाला मी सांगितलं. तुम्ही एवढं केलं, बरं वाटलं. विज्ञानाच्या याच्यासाठी म्हणजे जरूर आहे. कारण आज एखादा मोबाईल आता की दुसरा 2 महिन्यात, सकाळी मी घेतलं संध्याकाळी दुसरा मोबाईल मिळतोय. आपण काय म्हणतो तुला, अरे मी आत्ता लावतो, ही परिस्थिती आहे. पण त्याच्यात तुम्हाला आपल्याला सामोरं जावं लागेल. आपण त्याची सामोरं गेलो तर टिकू, नाहीतर मग तर रोडावरची संख्या आहे ते सर्व रोडावर चालेल. तर तसं आपण टिकवणं आपल्या हातात आहे. आपण प्रयत्न करणं, बघा तुम्हाला काय जमतं तर तसं सांगा तुम्ही. चल, हॅलो, हां बोल, काय